जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की प्रत्येक ह्याच्यावरती ना तुम्हाला बघा जिल्हा सिंधुदुर्ग आणि ते तालुका मालवण, मगाशी तालुका कुडाळ होतो, म्हणजे प्रत्येक जे वस्तू आहेत त्या कोकणातून आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ना तुम्हाला सर्व कोकणातले सगळ्या वस्तू मिळतील। गावठी पोहे आहेत, खाजं, लाडू, लाडूंमध्ये पण तुम्हाला बरेच प्रकार मिळतील। हा कोकणातला खूप फेमस चिवडा आहे, मस्त लागतो एकदम। बघा पेजेसाठी हे तांदूळ वापरतात स्पेशली, हे 150 रुपये किलो आहे। त्रिफळा ही हळद आहे बघा, पूर्ण मुळा 60 रुपयाला शेंगदाण्याचं पॅकेट आहे, 5 रुपयाला आहे आणि मोठी घेतला तर 30 रुपयाला आहेत। सुरई तांदूळ आहेत का बघा, हे वेगळे तांदूळ आहेत, कोणतेही घ्या 80 रुपयाला। आंबोळी पीठ, वडा पीठ, घावना पीठ 80 रुपये पाव आहे। आवळा मावा आहे 30 रुपयाला आहे। त्यानंतर ज्यांना डायबिटीज आहे त्यासाठी जांभळाच्या बियाची पावडर आहे, आलेपाक आहे, सुकवलेल्या मिरच्या, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2-3 प्रकार मिळतील। हे कोकमाच्या बियांपासून बनवलं जातं। 100ला पाव आहे। फणसाचे गरे आहेत 80 रुपयाला 100 ग्रॅम आहेत, 60 रुपयाला पॅकेट आहे, 80 रुपयाला पॅकेट आहे बघा एवढं मोठं सुद्धा। हे तुम्ही गावावरनंच आणलेले आहेत का? किती रुपयाला नारळ आहे? 45-40 आणि हे सुरण आहे का? बापरे, सुरण बघा, गावावरनं सुरण घेऊन आलेत। आणि हे आगूळ कसं आहे? 100 रुपये अर्धा लिटर। नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे डोंबिवली वेस्टच्या कोकण महोत्सवमध्ये। हा कोकण महोत्सव डोंबिवली वेस्टला चिनार ग्राउंडमध्ये भरलेला आहे। 25 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत हा कोकण महोत्सव असणार आहे। तर चला आता आपण या कोकण महोत्सवमध्ये जाऊया आणि पाहूया की काय काय आहे ते। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। या महोत्सवमध्ये एंट्री करताना समोरच गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं मंदिर उभारलेलं आहे। बाप्पाची मूर्ती पण बघा केवढी सुबक आहे, सुंदर। आणि आता इथे एका साईडला आहेत ना, इथे हे देव ठेवलेले आहेत। जे कोकणामध्ये ना काही कार्यक्रम असतील तर ह्या देवांना खूप महत्त्व असतं आणि हे देव नाचवले जातात। तर बघा इथे हे सर्व असे ठेवलेले आहेत। तर चला आता आपण स्टॉल पाहायला सुरुवात करूया। चिनार ग्राउंडमध्ये जो महोत्सव होतो ना, हा प्रॉपर कोकणातला असतो, म्हणजे ह्याच्यामध्ये ना तुम्हाला सर्व कोकणातले सगळ्या वस्तू मिळतील। तर इथे बघा गावठी पोहे आहेत, खाजं, लाडू, लाडूंमध्ये पण तुम्हाला बरेच प्रकार मिळतील। काकी कोणते कोणते लाडू आहेत तुमच्याकडे? शेवाचे लाडू आहेत, शेंगदाण्याचे लाडू आहेत, बघा मेथीचे लाडू आहेत, गावठी उकड्या तांदळाचे, शेंगदाण्याचे आहेत। शेंगदाण्याचे कसे आहेत? शेंगदाण्याचे हे तुम्हाला 80 रुपये आहेत। तर बघा तुम्हाला खाजं, लाडू वगैरे पाहिजे असेल ना तर बघा पहिल्या स्टॉलला आहे। आणि हा कोकणातला खूप फेमस चिवडा आहे। हा किती रुपयाला? 50 रुपयाला। तर बघा खूप मस्त लागतो एकदम, कोकणातला फेमस आहे। त्यानंतर इथे बघा चुरमुऱ्याचा लाडू आहे। त्यानंतर इथे ह्या शेवया, कुळीत, म्हणजे तुम्हाला कोकणातल्या काही वस्तू पाहिजे असतील ना तर ह्या सर्व तुम्हाला इथे मिळतील। बघा कोकम सुद्धा आहेत। कोकम कसे आहेत काका? कोकम 350 रुपये किलो आहेत। 350 रुपये किलो। आणि हे गावठी तांदूळ आहेत ना, हे उकडे तांदूळ कसे? हे 150 रुपये किलो आहेत बघा, पेजेसाठी हे तांदूळ वापरतात स्पेशली। तर हे 150 रुपये किलो आहे। त्रिफळा आणि हे आहे ना हळद आहे ना, ही बघा ही हळद आहे बघा, पूर्ण मुळासकट असं पूर्ण हळदीचं आणलं। हे किती रुपयाला आहे? 30 रुपये 100 आहे, 300 रुपये किलो। ओके, 300 रुपये पानं आहेत, मच्छी किलो। टाकायला, मोदक बनवायला। आणि हळदीची पानं सुकवून ठेवलेली, जी आपण ताजी घेतो ती अशी सुकवलेली, म्हणजे आपण कधी पण वापरू शकतो। आम्ही मसाल्याचे प्रोडक्शन आम्ही स्वतः बनवतो। अच्छा, आमचं होममेड प्रोडक्ट आहे सगळं। हो, कोणते कोणते सांगा बघू आता पटापट। मसाला आहे, हां, हा संडे स्पेशल मटन चिकनसाठी आहे। हे वड्याचं पीठ, कोंबडी वडे पीठ बनतात। हे मालवणी मसाला स्पेशल, हे कुळीत पीठ आहे, हे मच्छी कढी मसाला आहे, मच्छी फ्राय मसाला आमच्याकडे आहे, बिर्याणी मसाला आहे। इकडे बघा घावण्याचं पीठ आहे, लांगर पीठ आहे, व्हेज पुलाव बिर्याणी मसाला आहे, पुन्हा आगरी मसाला आहे, तेलम हळद आहे, म्हणजे मिक्स थालीपीठ हे आहे। म्हणजे सर्व प्रकारचे पीठ आणि मसाले तुमच्याकडे इथे आहेत। तर आता आपण पुढचा स्टॉल बघूया। इथे पण तुम्हाला इथनं सर्व कोकणातल्या वस्तू मिळणार आहेत, म्हणजे प्रत्येक स्टॉलवरती आहेत ना तुम्हाला हे लाडू, खाजं, 60 रुपयाला शेंगदाण्याचं पॅकेट आहे। त्यानंतर इथे आंबा पोळी आहे, म्हणजे तुम्हाला लहान मोठ्या अशा दोन्ही पण साईजमध्ये। ही किती रुपयाला आहे? 5 रुपये आणि 30 वाली। अच्छा, ही 5 रुपयाला आहे आणि मोठी घेतला तर 30 रुपयाला आहेत। आणि त्यानंतर इथे ना तुम्हाला सर्व मसालेसुद्धा मिळतील। सरबत आहे, कोकम सरबत। तर बघा इथे आहेत ना सर्व प्रकारचे ज्यूस ठेवलेले आहेत आणि सरबतसुद्धा आहेत। त्यानंतर इथे मसाले आहेत आणि इथे मसाल्यांमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे मसाले मिळतील। मालवणी मसाला आहे, तिखट मसाला, त्यानंतर मिरची मसाला, गोड मसाला, आगरी मसाला आणि इथे हा गोडा मसालासुद्धा आहे। आणि प्रत्येक स्टॉलवरती आहेत ना तुम्हाला बघा हे उकडे, हे तुम्हाला गावठी पोहे मिळतील। म्हणजे आपण नॉर्मली 2-3 स्टॉल बघितले कोकणचे, पण त्याच्यामध्ये ना हे असं काही नव्हतं, पण हे प्रॉपर आहेत ना कोकणातल्या सर्व वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। तर इथे कोकमसुद्धा आहेत, इथे उकडे तांदूळ आहेत जे तुम्ही पेजेसाठी वापरतात। सुरई तांदूळ आहेत का बघा, हे वेगळे तांदूळ आहेत, म्हणजे मी पण पहिल्यांदाच बघितले, ब्राऊन राईस बोलतात याला। तर हे सुद्धा आहेत, हे 70 रुपये अर्धा किलो आहे। आणि उकडे तांदूळ
उकडे तांदूळ ते पण 70 रुपये अर्धा. 70 रुपये अर्धा आहे. तर इथे बघा मी पुढच्या स्टॉलवरती आलेत ना, इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे इथे मूग स्वाद आहेत. तर आता आपण आहे ना एक एक करून पाहूया. तर बघा सर्व प्रकारचे बडीशेप आहे, त्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चिंचगोळी किंवा मग तुम्हाला इथे कैरी मसाला वगैरे. तर इथे बघा स्वादसाठी पण इथे असे वेगवेगळे प्रकारचे पानांचे प्रकार आहेत. तर किती रुपयाला दादा हे? 100 रुपये 100 ग्राम आहे पान. 100 रुपये 100 ग्रॅम हे सर्व पान आहेत. अच्छा. आणि हे चिंचगोळी वगैरे कैरी गोळी हे 80 रुपये 100 ग्राम, 40 रुपये 50. ओके, 40 रुपये 50 ग्रॅम. तर बघा हे असं भरपूर तुम्हाला काही काही असं या स्टॉलवरती पाहायला मिळणार आहे. मस्त एकदम. त्यानंतर आपण पुढच्या स्टॉलवरती बघूया. तर या दादांकडे सर्व मसाले लावलेले आहेत. मालवणी मसाला, स्पेशल मालवणी मसाला, घाटी मसाला, आगरी मसाला, मच्छी करी, तिखट मिरची, म्हणजे असे बरेच आहे. त्याचप्रमाणे ना कुळीत पीठसुद्धा आहे. कुळीत पीठ कसं आहे दादा? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. हळद पावडर आणि कोंबडी वडे 150 रुपये किलो. आणि त्याचप्रमाणे इथे पॅकिंगसुद्धा ठेवलेले आहेत. घावणे पीठ, डांगर पीठ, त्यानंतर इथे पोहे आणि चिंचेचा हा गोळा 50 रुपयाला. आणि काजूचं पॅकेट 170. ओके, म्हणजे सोललेले जे ते किती? 200 रुपयाला. हां. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना या महोत्सवमध्ये कोकम, त्यानंतर इथे हे गावठी पोहे, उकडे तांदूळ आहेत ना, हे खूप इथे मिळतात. कारण का हा जो स्पेशल आहेत ना कोकणातला सर्व महोत्सव आहे. आणि हे तुम्हाला ना या महोत्सवमध्येच मिळतं. मी तुम्हाला फक्त 3च स्टॉल दाखवले आणि या सर्व स्टॉलवरती तुम्हाला हे कोकम, त्यानंतर गावठी पोहे, उकडे तांदूळ हे सर्व मिळतं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला इथे बघा कुळदाचं पीठ जे आहे ना ते पण तुम्हाला बघा इथे मिळेल. तुम्ही इथे तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते घेऊ शकता. तर बरंच भरपूर काय काय आहे इथे. आणि अच्छा. आणि खाजं कसं आहे दादा? 50 रुपयाला. आणि हा शेव हा पण 50 रुपयाला शेव आहे. हा महोत्सव 25 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहेत. तर लवकर आलात ना तर तुम्हाला हे सर्व स्टॉल मस्तपैकी फिरता येईल आणि कोणत्या कोणत्या स्टॉलवरती काय काय ते सुद्धा बघता येईल. तर आता मी लवकर आलेली आहे. तर इथे बघा हे सर्व बऱ्याच प्रकारचे लोणचे आहे त्यांच्याकडे. तर इथे बघा हे लसूणचे लोणचे, लसणाच्या लोणच्यांमध्ये पण यांच्याकडे 2 प्रकारचे लोणचे आहेत. त्यानंतर कुरड्या पापड्या आहेत वेगवेगळ्या. काय प्राईज आहे दादाची? 100ला 3 आहे. 100ला 3. कोणतेही घ्या 100ला 3. अच्छा. तर बघा कोणतेही घ्या 100ला 3 आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कोकण महोत्सव आहे आणि तुम्हाला सर्व कोकणातल्या वस्तू मिळणार आहेत. तर या ताईंच्या स्टॉलवरती बघा जे आपल्या पायाला भेगा वगैरे पडतात तेव्हा हे आपण लावतो. तर हे आहे ना कोकमाच्या बिया असतात त्याच्यापासून बनवल्या जातात. आणि त्यानंतर इथे आंबा पोळी आहे 2 प्रकारच्या. त्यानंतर इथे लाडू ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर काकी ह्या लाडूचं काय प्राईज आहे? 80 रुपये. आणि हे म्हणजे कोणतेही घ्या 80 रुपयाला. तर यांच्याकडे सर्व प्रकारचे लाडू आहे. शेवाचे लहान मोठे, त्यानंतर शेंगदाण्याचे लाडू, खाजं, आणि ते हे फणसाचे गरे आहेत ना हे सुकवलेले. किती रुपयाला? 80 रुपये. हे पण 80 रुपयाला आहे. आंबोळी पीठ, वडा पीठ, घावना पीठ. तर हे सर्व प्रकारचे पीठ असे पॅकिंग करून ठेवलेले आहेत. कुळीत पीठ हे कसं आहे? कुळीत पीठ 80 रुपये पाव. 80 रुपये पाव आहे. आणि हे काय आहे? ते बंगाली खाजी आहे, चिरोटी. ओके, चिरोटी किती रुपयाला आहे? ती 50 रुपये. 50 रुपयाला आहेत. म्हणजे या स्टॉलवरती आल्यावर तुम्हाला असं हे सर्व प्रकारचं मिळेल. त्यानंतर इथे मसालेसुद्धा ठेवलेले आहेत. कोकम आहे आणि कोकमाचं पॅकेट 100 रुपये पाव आहे. 100 रुपये पाव आहे. म्हणजे तुम्हाला सुट्टी पाहिजे असतील तर ते पण मिळतील किंवा मग असे पॅकिंग केलेले सुद्धा आहेत. आवळा मावा आहे 30 रुपयाला आहे. त्यानंतर ज्यांना डायबिटीज आहे त्यासाठी पण बघा जांभळाच्या बियाची पावडर आहे, आलेपाक आहे, सुकवलेल्या मिरच्या, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2-3 प्रकार मिळतील. आणि मसाले जर बघितलात ना तर सगळ्यांकडे तुम्हाला हे मसाले आहेत. मिरची पावडर, गरम मसाला, मालवणी मसाला, तीळ चटणी. तर असे हे भरपूर असे 2-3 स्टॉल लागलेले आहेत. तिथे तुम्हाला हे असं सर्व मिळेल. तर आता आपण आणि इथे बघा हे गोणी भरून ठेवलेले आहेत. हे आहेत ना पोहे ठेवले. हे पोहे आहेत ना? तर बघा हे गावचे पोहे आहेत. तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही ह्या स्टॉलवरनं घेऊ शकतात. त्यानंतर इथे आले तिथे परत तुम्हाला मूग स्वादचा बघा इथे हा स्टॉल लागलेले आहेत. इथे पण तुम्हाला बऱ्याच प्रकारचे हे सर्व तुम्हाला मिळेल. तर इथे बघा हे 2-3 प्रकारचे स्वादचे बडीशेप ठेवलेले आहेत. हे ड्रायफ्रूट्सच्या स्टॉलवरती आलेले आहेत आणि इथे ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स मिळतील. राजेश धरणे वामन ड्रायफ्रूटमधून आपली सावंतवाडीला काजूची फॅक्टरी आहे. आपल्या डोंबिवलीला शॉप आहे रेतीबंदर रोडला. हे तुम्ही बघू शकता. आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत तुम्ही बघू शकता. आणि आपण हे काजू आहेत आपले, हे मसाला काजू आहेत आपल्या जत्रेचा फ्रेश आयटम.
एकदम आता बनवलेलं आहे. अच्छा. परत तुम्ही बदाम बघू शकता. बदाम किती रुपयाला आहे प्राइस? 250 रुपये पाव किलो आहे. 250 रुपये पाव किलो. हे पिस्ता आहेत आपल्याकडे. पिस्ता 400 रुपये. हा 240 रुपये अर्धा किलो. आपले स्वतःचे कोकम आहेत आपल्या गावी बनवलेले. अच्छा. आणि 4 हे कोटी कोकम आहेत. हे काजू कसे आहेत? 220 रुपये. 220 रुपये पाव किलो. हे 150 रुपये. काळे मनुका. अच्छा. फ्रूट्स आहे 400 रुपये पाव. आणि तुकडा? ग्रेव्हीसाठी तुकडा आहे 150 रुपये फक्त लावलेला आहे आपण. फक्त ज्यांना ग्रेव्ही पनीरची वगैरे करायची असेल ना त्यात यूज करतात. 150 रुपये पाव किलो आहे. परत हे फणसाचे गरे आहेत आपल्याकडे. ते 80 रुपये 100 ग्रॅम आहेत. आपल्या मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत. हे 250 रुपये. आणि हे काळा खजूर आहे आणि लाल खजूर आहे आणि खारी. प्रत्येक स्टॉल हा वेगवेगळा आहे, पण जास्त करून तुम्हाला कोकणातल्या वस्तू मिळतील. आता इथे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स ठेवलेत. काका कोणत्या कोणत्या प्रकारचे बिस्किट्स आहेत? बिस्किट्स आहे, गोड बिस्किट, जिरा बिस्किट आहे, नाचणी बिस्किट आहे. अच्छा. गव्हाची बिस्किट्स आहे. गव्हाचे बिस्किट आहे. काळे मनुके कसे आहेत? 150 रुपये पाव आहेत. ऑर्गॅनिक काळे मनुके. अच्छा. 150 रुपये पाव काळे मनुके आहेत. म्हणजे खायचे वस्तू जरी तुम्हाला घ्यायचे असेल तरी ह्या स्टॉलवरती तुम्हाला मिळतील. याच्यामध्ये पण तुम्हाला शेजवान चकलीमध्ये 2 प्रकार आहेत. आणि हे काय आहे? पालक बटाटा. ओके. पालक बटाटा चिप्स आहे. किती रुपयाला हे पॅकेट? 60 रुपयाला एक, 100 रुपयाला 2 पॅकेट. अच्छा. 60 रुपयाला एक, 100 रुपयाला 2 आहेत. तर खूप मस्त स्टॉल आहे. पुढचा स्टॉल आहे तो परत आपल्याला कोकणातल्या सर्व वस्तू पाहायला मिळणार आहेत. सुरुवात आपण मुठियालपासून करूया. कोकमाच्या बियांपासून बनवलं जातं हे आहे. त्यानंतर इथे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे खडके लाडू आहेत. खाजं, घावना पीठ, कोंबडी वडे. म्हणजे तुम्हाला जर कोंबडी वडेचं पीठ पाहिजे असेल किंवा घावण्याचं पीठ पाहिजे असेल ना तर भरपूर स्टॉल आहे. तिथे येऊन तुम्ही घेऊ शकतात. तर 70 रुपये अर्धा आहे कोंबडी वड्याचं पीठ. 50ला अर्धा आहे. 80ला पाव आहेत. त्यानंतर इथे बघा त्रिफळ आहे. त्रिफळाचं पॅकेट कसं आहे? 30 रुपये. त्रिफळं आहेत ना मच्छीच्या सारामध्ये वगैरे टाकलं ना की मच्छीचं सार खूप मस्त होतं. कारण का ॲक्च्युली हे मला माहिती आहे, कारण का मी मालवणीच असल्यामुळे मला माहिती आहे की हे कुठे कुठे वापरलं जातं. त्यानंतर इथे हे जांभळ्याचं चूर्ण आहे जे डायबिटीज लोकांसाठी आहेत. आणि इथे बऱ्याच प्रकारचे मिरच्या ठेवलेल्या आहेत, मसाले आहेत. मी ना घरी गेल्यानंतर आहेत ना ह्या अशा वाळवलेल्या मिरच्या ना तुम्हाला खायला मिळतील. आणि त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये हा मसाला भरलेला आहे. पॅकेट कसं आहे ताई? 40. हे 40 रुपयाला. आणि हे विदाऊट मसालेवालं 40 रुपये. ह्या पण मिरच्या आहेत ना खूप मस्त लागतात. मग तुम्ही जर ह्या स्टॉलला आलात ना तर तुम्ही मिरच्यांचं पॅकेट घ्या. फक्त तेलामध्ये टाकून तळायच्या. मस्त लागतात. एकदम कुरकुरीत होतात ह्या. ते उकडे तांदूळ आहेत जे पेजेसाठी वापरले जातात. कसे किलो आहेत? 70ला अर्धा आहेत. याच्यामध्ये आहेत ना 2 प्रकार असतात. हे अख्खे उकडे तांदूळ आहेत. त्याच्यामध्ये बारीकसुद्धा मिळतात. आणि हे कोकम आहे. आणि कोकम कसं आहे? 100ला पाव आहे. आणि इथे आहे गावठी पोहे. हे बघा हे आहेत ना चहामध्ये भिजवून पण खूप मस्त लागतात. हे चहामध्ये भिजवून पण मस्त लागतात. तर असे आहेत ना तुम्हाला गावठी पोहे किंवा उकडे तांदूळ स्पेशली म्हणजे तुमच्या घरी कोणी आजारी माणूस असेल आणि तुम्ही जर उकड्या तांदळाची पेस्ट दिलात ना त्याला एवढं भारी वाटेल ना. कारण का आपले जे नॉर्मल तांदूळ असतात ना त्याच्यापेक्षा हे थोडेसे वेगळे असतात. आणि याची पेस्ट पण खायला मस्त लागते. आपण नेहमीप्रमाणे आपण एखाद्या महोत्सवमध्ये गेल्यानंतर कुरड्या, पापड्या, लोणचं यांचे स्टॉल लागलेले असतात. तसा बघा इथे हा स्टॉल आहे. याच्यामध्ये ना बघा तुम्हाला बरेच लोणच्याचे प्रकार मिळतील. ते इथे दादांनी ठेवलेले आहेत पॅक बंद करून. नंतर इथे कुरड्या पापड्यासुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला पोह्याचे पापड किंवा मग तांदळाचे पापड. तर असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पापड ठेवलेले आहेत. इथे पालकचे पापड आहे, नाचणी पापड. फणसाचे गरे आहेत 80 रुपयाला 100 ग्रॅम आहेत. त्यानंतर इथे हे सांडग्याचं कसं आहे? 80 रुपयाला. आणि इथे आहेत ना तुम्हाला टेस्ट करण्यासाठी जर उकडे तांदूळ पाहिजे असेल तर बघा 40 रुपयाला पॅकेट आहे. तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर इथे उकडे तांदूळ आहे. त्यांनी पॅकेटवरती प्राईस लिहिलेली आहे. 250 ग्रॅम आहे 45 रुपयाला. उकडे गावठी पोहे आहेत. नंतर भरलेल्या मिरच्या, कोकम. तर या सर्व वस्तू आहेत. म्हणजे तुम्हाला छोटे छोटे पॅकेट पाहिजे असतील तर ते इथून तुम्ही घेऊ शकता. आणि काजू कसे आहेत? 100 ग्रॅम 100 रुपयाला. अच्छा. आणि त्यानंतर इथे असे मसाले ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर तांदूळ पीठ, ज्वारी पीठ, बेसन पीठ, मोदक पीठ. तर हे सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे पीठ मिळतील. कुळीत पीठसुद्धा आहे 70 रुपयाला 200 ग्रॅम आहे. पण एक स्टॉल आहे. आता त्या स्टॉलवरती बघूया काय काय आहे. तर इथे पण बघा लाडू आहेत, खडके लाडू आहेत. आणि शेंगदाण्याच्या लाडूंमध्ये मोठे आणि छोटी साईज आहे. ताई कशी आहे ही? 100. हे 100ला. आणि छोटे लाडू हे 80 रुपये. आणि हे शेवाचे लाडू 100. म्हणजे मोठे जे पॅकेट आहे ते 100 रुपयाला आहेत आणि छोटे आहेत ते 80 रुपयाला आहे. आणि खाजं कसं आहे? तर बघा हे खाजं 50 रुपयाला आहेत. आणि एकदम छोटे पॅकेट आहे ते. तर छोटे पॅकेटसुद्धा आहेत. आणि हे 40 रुपये. त्याच्यामध्ये पण तुम्हाला आहेत ना बघा इथे शेवाचे लाडू आहेत. आणि त्यानंतर इथे छोट्या शेवाचे लाडू आहेत. चुरमुऱ्याचे लाडू कसं आहे पॅकेट? 20ला.
तर 20 रुपयाला आहे चुरमुऱ्याचं लाडू. हा चिवडा मिळतो कारण का हा ना फेमस चिवडा आहे आणि खायला पण खूप मस्त लागतो. म्हणजे तुम्ही जर इथे महोत्सव तुम्ही जर जवळ राहत असाल किंवा ह्या स्टॉलला तुम्ही कुठल्याही व्हिजिट दिलात ना, तुम्ही हा चिवडा खाऊन बघा, खूप छान लागतो. त्यानंतर इथे बघा, इथे सर्व प्रकारचे तुम्हाला पीठ मिळतील. त्याच्यावरती प्राईससुद्धा दिलेली आहे बघा. इथे आंबोळी पीठ आहे, वडे पीठ, त्यानंतर कुळीत पीठ, तर असे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला इथे हे पीठ मिळतील. त्यानंतर इथे मिरच्यासुद्धा आहेत. उकड्या तांदळाच्या पिठाचे लाडू आहेत, 50 रुपयाला 5 आहेत. आणि इथे बघा हे बरेच प्रकारचे तुम्हाला आहेत ना ज्यूस, म्हणजे इथे तुम्हाला आगू किंवा सरबत पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला या स्टॉलवरती मिळेल. त्यानंतर इथे बघा मसाले आहेत आणि इथे हे काका बघा कोकमचे पॅकेट भरून ठेवतात. कितीचं पॅकेट बनवते दादा हे? हे कितीचं पॅकेट? पाव किलो 100 रुपये. ओके, पाव किलो 100 रुपये. म्हणजे तुम्हाला बघा हे असे पॅकेट बनवतात. तुम्हाला जर जास्तीचं पॅकेट पाहिजे असेल तर ते सुद्धा बनवून मिळेल ना, म्हणजे अर्धा किलो 1 किलो त्याप्रमाणे कोकम मिळतील. हे गोणी भरून कोकम आणलेले आहेत. त्यानंतर इथे उकडे तांदूळ, पोहे तर असे आणलेले आहेत आणि जसं तुम्हाला पॅकिंग पाहिजे त्याप्रमाणे म्हणजे अर्धा किलो 1 किलो जसे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे मिळतील. त्यानंतर खाजं तर बघा ना केवढं ठेवलेले आहेत. गावी गेले की आहे ना गावची भेट म्हणून खाजं लाडू हे घेऊन येतो. तर इथे बघा चुरमुऱ्याचे लाडू आहेत, 20-20 रुपयाला पॅकेट आहे, 50 रुपयाला चिवडा आहे. तर इथे उकडे तांदूळ आहेत आणि इथे शेंगदाण्याचे लाडू जे आहेत 100 रुपयाला छोटं पॅकेट आणि 80 रुपयाला छोटं पॅकेट आणि मोठं पॅकेट 100 रुपयाला आहे. तुम्ही ह्या मौसममध्ये आलात ना आणि प्रत्येक म्हणजे खाज्याचं पॅकेट किंवा मग हे जे लाडवाचं पॅकेट आहे त्याच्यावरती बघितलं ना तर बघा इथे सिंधुदुर्ग जिल्हा किंवा तालुका कुडाळ इथून हे सर्व ना पॅकेट आलेले आहेत. म्हणजे हे प्रॉपर जे आहे ना हे सर्व कोकणातून आलेलं आहे आणि हा इथे स्पेशली आहे ना कोकणातला हा महोत्सव भरलेला आहे. तर हा जो महोत्सव लागला आहे हा कोकणातल्या वस्तूंचा महोत्सव लागलेला आहे. इथे सर्व प्रकारचे तुम्हाला पीठ मिळतील. म्हणजे तुम्हाला कुळीत पीठ पाहिजे असेल, कोंबडी वडे पाहिजे असतील किंवा मग तुम्हाला गावठी तांदूळ, गावठी पोहे पाहिजे असतील तर हे सर्व तुम्हाला या महोत्सवमध्ये मिळणार आहे. ते वेगवेगळे ना कुरड्या पापड्या ठेवलेल्या आहेत. किती रुपयाला आहे दादा? 100ला 3. ओके, 100ला 3 आहेत. तर बघा तुम्ही इथून घेऊ शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कुरड्या आहेत. त्यानंतर इथे लोणची वगैरे पण ठेवलेले आहेत आणि त्यानंतर इथे पण बघा तुम्हाला तांदळाचे किंवा मग कुरड्या पापड्या, साबू तांदळाचे तुम्हाला जर पापड्या वगैरे पाहिजे असतील तर हे सर्व इथे आहेत. तर आपण आता पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहेत. इथे बघा ना गोण्या भरूनच ठेवलेले आहेत. इथे आहेत गावठी पोहे आहेत. कसे ताई गावठी पोहे? 40 रुपये पाव आहेत. आणि मी मगाशी सांगितलं की तुम्हाला जर उकड्या तांदळामध्ये जर तुम्हाला तुकडा पाहिजे असेल ना तर तो सुद्धा मिळणार आहे. 40 रुपये किलो आहे हे उकडे तांदूळ. त्यानंतर इथे ब्राऊन राईस आहे आणि इथे हे त्रिफळ आणि त्रिफळा 50 ग्रॅम 30 रुपये. ओके, 50 ग्रॅम 30 रुपयाला आहे. सुरळे तांदूळ आहेत, हे गावचे तांदूळ आहेत. आणि इथे परत हे बघा अख्खे उकडे तांदूळ आहेत. म्हणजे तुम्हाला जे पेजेसाठी पाहिजे. आणि हे कसे आहेत? ते पण 140 रुपये किलो आहेत. त्यानंतर इथे खाजं आहे, 60 रुपयाला पॅकेट आहेत. आणि लाडूच्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2-3 प्रकारचे लाडू मिळते. इथे बघा शेंगदाण्याचे लाडू आहेत, शेवाचे आहेत, बारीक शेवाचे लाडू आहेत. आणि हे बुंदीचे लाडू कसे आहेत? ते 80 रुपये. 80 रुपयाला पॅकेट आहे. 80 रुपयाला पॅकेट आहे बघा एवढं मोठं. आणि हे चुरमुऱ्याचं 20 रुपयाला गावठी आहेत. अच्छा, हे चुरमुऱ्याचं पॅकेट आहे 20 रुपयाला. तसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की प्रत्येक ह्याच्यावरती ना तुम्हाला बघा जिल्हा सिंधुदुर्ग आणि इथे तालुका मालवण, मगाशी तालुका कुडाळ होतो. म्हणजे प्रत्येक जे वस्तू आहेत त्या कोकणातून आलेल्या आहेत. 50 रुपयाला आहेत. आणि इथे तुम्हाला आता आपल्याला खोबऱ्याच्या वड्या पाहायला मिळाल्यात. आणि ह्या कशा आहेत खोबऱ्याच्या वड्या? 100ला पाव आहेत. तर बघा असे छोटे छोटे असे ना भरपूर अशा वस्तू आहेत त्या तुम्ही इथून घेऊ शकतात. कोकमाचे पॅकेट आहे, त्यानंतर भरलेल्या मिरच्या आणि इथे स्पेशली मसालेसुद्धा आहेत. घरगुती मसाला आहे, गरम मसाला आहे, ची मसाला, चिकन मसाला, त्यानंतर मालवणी मसाला, तसे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. पाचच्या स्टॉलवरती सुकी मच्छी आहे. आता सुकी मच्छीमध्ये काय काय मच्छी आहे ते पाहूया आपण. कट आहे, जवला आहे. दादा काय काय मच्छी आहे जरा सांगा. दोडे आहे, दोडे. हां, हे दोडे आहेत का? आणि हे खापी आहे, हां मोदक आहे, मोदकं, बांगडे, छोटे बांगडे, छोटे बांगडे, बगी आहे, बडे. ओके. आणि हे तोडलेलं बांगडा कसं पॅकेट आहे हे? हे 50चे आहे, हा 100चा आहे, तो 100. ओके, हे 50चे आहेत आणि हे 100 रुपयाला. आणि हे सुरमई, सुरमईचा आहे, सुरमई तुकडा आहे, हा सुरमई तुकडा आहे. शिंगटा आहे आणि हा शिंगाडा. शिंगाडा 100चे 4 आहेत. आणि पाठीना बॅनर पण लावले आहेत. म्हणजे असं नाही आहे की बाबा स्टॉल फक्त इथे लावायचं आहे म्हणून कोकणातले, तर काकांनी स्पेशल आहे ना बॅनर पण लावलेले आहेत. म्हणजे जे काही तुम्हाला ही मासोळी दिसते ही सर्व कोकणातून आलेले आहेत. सेकंड रोमध्ये यांचं स्टॉल आहे. म्हणजे तुम्हाला जर सुकी मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. म्हणजे वेगळ्या प्रकारची, म्हणजे वाकट वगैरे तर हे आपण नॉर्मली सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये बघतोच. पण इथे मी तुम्हाला मोदकं सांगितलेली सुकी आणि परत बांगडेसुद्धा, बांगड्यांमध्ये पण 2-3 प्रकार आहेत, ते पण तुम्हाला इथे मिळतील. तर इथे मच्छी मसाला, मालवणी मसाला आहे. दादा हा कुठला
कुठला मसाला आहे? संडे मसाला, संडे मसाला आहे. तर इथे हे बघा, आगरी मसाला. हा आगरी मसाला. कुळीत पीठ कसं आहे? 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. आणि हे वडापीठ 60 रुपये अर्धा किलो. 60 रुपये अर्धा किलो. आणि इथे कुठल्या कुठल्या चटणी आहे? लसूण चटणी आहे, तिखट चटणी आणि कोकम आहे. अच्छा. आणि इथे कुरड्या पापड्या ठेवलेल्या आहेत. ह्या कुठल्या पापड्या आहेत? ते पोहा मिरगुड आहे. पोहा मिरगुड पापड्या आहेत. तर इथे अशा ना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पापड्या आणि कुरड्या मिळतील. आणि इथे लाडूसुद्धा आहेत. आणि ह्या मिरगुड्या कशा आहेत? 100 रुपये पाव आहे, 400 रुपये किलो. ओके, 100 रुपये पाव, 400 रुपये किलो आहे. आणि पाठी पण दादांनी बरंच काही काही ठेवलेले आहेत बघा. तिथे आगळ आहे. आगळ आहे, कोकम सरबत आहे. आगळ कसं आहे? जे अर्धा लिटरची 130 रुपयाला बाटली आहे. किती रुपयापासून? कपड्यांवरील डाग काढायचं लिक्विड आहे मॅडम, 100 रुपयापासून चालू आहे. अच्छा. व्हाईट कपड्यांसाठी सुपर शायनर आहे. कपड्यांचे रंग फिक्स करण्यासाठी, कपडा ड्राय क्लीन करण्यासाठी कलर फिक्सर आहे. हर्बल पेस्ट कंट्रोल आहे. पाल, झुरड, उंदीर, मच्छर, मुंगी, वाळवी, ढेकूनसाठी आहे. या स्टॉलवरती आपल्याला बघा उकडे तांदूळ आहेत, घावना पीठ. त्यानंतर याच्यावरती घावणे पीठ कसं आहे? 50 रुपयाला आहे. कोंबडी वडे पीठ. तर असे ना वेगवेगळ्या प्रकारचे पीठ आहेत. त्यानंतर इथे बघा लाडू आहेत. कसे कुठले कुठले लाडू आहेत? हे आहे बुंदीचे लाडू आहे, शेवाचे लाडू, बारीक शेवाचे लाडू. किती रुपयाला आहे? 40 रुपये. 40 रुपयाला आहे. 50 रुपये. खाजं 50 रुपयाला. गावठी पोहे 70 रुपये अर्धा. गावठी पोहे 70 रुपये अर्धा. आणि नाचणी 1 किलो 70 रुपये. 1 किलो 70 रुपये. आणि मसाला मसाला काजू. किती रुपयाला आहे? 200 रुपये. 200 रुपयाला. आणि हे काजू कसे? 170 रुपये. साधे. 170 रुपयाला. जायफळ आहे गावची. जायफळ कसे आहे? जायफळ 1 रुपया 10 रुपयाला 1 नग. 10 रुपयाला एक. आणि हे तांदळाचे लाडू? तांदळाचे 10 रुपये 1 नग. आणि हे नारळाची कापा. नारळाची कापा बोलतात. हां, कसे आहे ते? हे 100 रुपये पाव किलो. 100 रुपये पाव किलो. मुठियाल. मुठियाल हे कसं आहे? 40 रुपये. 40 रुपयाला एक आहे. आणि इथे नारळ सुद्धा हे तुम्ही गावावरनंच आणलेले आहेत का? किती रुपयाला नारळ आहे? 45-40. 45-40. आणि हे सुरण आहे का? सुरण आहे, गावचं सुरण. बापरे, सुरण बघा, गावावरनं सुरण घेऊन आलेत. कसं आहे काका हे? ते किलोवरती 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. आणि बघा केवढं मोठं सुरण आहे. म्हणजे आपण इथे बघितलं तर नॉर्मल आपल्या छोटे छोटे सुरण पाहायला मिळतात. तर बघा हे खूप मोठं असं सुरण आहे. आणि हे आगूळ आगूळ आहे. कसं आहे? ते 100 रुपये अर्धा लिटर. अच्छा. आणि हे 100 रुपये अर्धा लिटर कोकम सरबत. तुम्हाला हिराची झाडू सुद्धा मिळणार आहे. तर हिराची झाडू कशी आहे काका? 200 रुपये. 200 रुपयाला आहे. तर बघा नारळ इथे आहे तिकडे गावचा बांधलेला हां, आहे. गावचा नारळ सुद्धा बांधलेला आहे. म्हणजे तुम्हाला ज्या कोकणातल्या वस्तू पाहिजे त्या सर्व वस्तू तुम्हाला या स्टॉलवरती मिळतील. कशी आहे मिरी? मिरी कशी आहे? मिरे 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. आणि त्रिफळा? त्रिफळ 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. तर बघा असे हे स्टॉलवरती आलात ना तर तुम्हाला अशा सर्व प्रकारच्या अशा वस्तू तुम्हाला मिळतील. तर आपण समोरच्या स्टॉलवरती पाहूया. तर यांच्याकडे पण तुम्हाला आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. तर यांनी इथे ना असे हे मसाले असे ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे यांच्याकडे लाडूसुद्धा आहेत. खाजं आहे. कसे आहेत खाजं? 50 रुपये. कोणतेही घ्या. नाही, खाजा 50ला आहे. हां, तिळाचे लाडू हे 60ला आहे. शेवाचे हे 70ला आहेत. आणि शेंगदाणा ती मोठी साईज आहे ना ती 90ला आहे. मोठी साईज 90 रुपयाला आणि छोटी साईज 70 रुपयाला. तर बघा इथे मी ना तुम्हाला 2-3 स्टॉल दाखवलेत. आणि हां, हे खाजं कुठलं खाजं? बंगाली. कसं आहे? 50 रुपये. 50 रुपयाला आहे. तर बघा इथे आहेत ना तुम्हाला आवळा सुपारी किंवा मग तुम्हाला भरलेल्या मिरच्या, आंबावडी, मुठियाल, कोंबडी वडे. म्हणजे या स्टॉलवरती आल्यावरती ना तुम्हाला हे सर्व प्रकारचं तुम्हाला इथे मिळेल. आणि प्रत्येकावरती आहे ना प्राईससुद्धा टाकलेली आहे. ते तुम्हाला विचारायची पण गरज नाही. तर बघा इथे थालीपीठ पीठ आहे. इथे आहे 70 रुपयाला. आणि कोल्हापुरी मसाला 200 रुपयाला आहेत. तर बघा इथे सर्व प्रत्येकावरती प्राईस पण लिहिलेली आहे. तुम्हाला एखादा मसाला पाहिजे असेल ना तर बघा त्यांनी स्पेशली लेबल पण लिहिलेले आहेत. आपल्या देवघरात लागणाऱ्या वस्तूंचा पण स्टॉल इथे लागलेले आहे. तर वेगवेगळे असे शंख आहे. त्यानंतर इथे फेटा आहे, गादी वगैरे हे सर्व तुम्हाला इथे मिळेल. त्यानंतर इथे पाटीसुद्धा आहे. आणि प्रत्येक पाटीने ही वेगवेगळी आहे. बघा स्वामींची पाटी आहे. त्यानंतर इथे घोड्यांची तुम्हाला पाटी मिळेल. बघा खूप मस्त आहेत. हँगर आहेत. त्यानंतर इथे लक्ष्मीची पाऊल आहेत. दादा हे कसं आहे? बघा खूप सुंदर पाटी आहे. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारची पाटी इथे पाहायला मिळेल. बघा खूप सुंदर आहे. सुंदर अशा यांच्याकडे मूर्ती आहेत. त्यानंतर इथे आसन आहेत. आसनमध्ये पण तुम्हाला असे लहान मोठ्या प्रकारचे आसन इथे मिळतील. किती रुपयापासून स्टार्टिंग आहे दादा? 60 रुपये. 60 रुपयापासून ते 60 रुपयापासून ते लास्ट आमच्याकडे 500 रुपयापर्यंत सिंहासन भेटतं. ओके, 500 रुपयापर्यंत हे सिंहासन आहे. बघा खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला मीडियम साईजमध्ये प्रत्येक साईजमध्ये यांच्याकडे आहेत ना बघा हे पाट आहेत. आणि हे छोटे छोटे असे सिंहासन आहे. हा पण एक बघू शकता. आणि हा किती रुपयाला आहे दादा? हा 70 रुपये. हा 70 रुपयाला आहे. पुढच्या स्टॉलवरती तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारच्या पापड्या आहेत छोट्या साईजमध्ये. किती रुपयाला आहे दादा या? 60ला 1, 100ला 2. 60ला 1, 100ला 2. तर बघा 60ला 1, 100ला 2 आहेत. कोणतेही घ्या. आणि हे
हे बिन 60ला एक ओके, म्हणजे कोणतेही घ्या, 60ला एक, 100ला 2 आहेत. होममेड मंचुरियन मसाला सुद्धा आहे. ह्याच्यात पाणी आणि कच्च्या भाज्या ॲड करायच्या आणि मग मंचुरियन आपल्या रेडी आणि तळायचे. 126 रुपये प्राईज आहे, 110 रुपयाला मिळणार. 200 ग्रॅम आहे यामध्ये. च्या स्टॉलवरती आलेलो आहेत आणि आता इथे आपल्याला बघा हळद पावडर आहे, ही 40 रुपयाला आहेत आणि त्या सर्व बघा आगरी मसाला, मालवणी मसाला हे 20-20 रुपयाचं पॅकेट आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सुट्टा मसाला पाहिजे असेल तर ते पण इथे असे ठेवलेले आहेत. तुम्हाला म्हणजे गरम मसाल्यामध्ये नाही, यांच्याकडे सगळे प्रकार आहेत. तर बघा इथे त्रिफळा ठेवलेले आहे, मिरी, तीळ, जिरं, बडीशेप, धने. धने कसे आहेत? 60 रुपये पाव आहेत. म्हणजे मिरची मालवणी मसाला बनवण्यासाठी जर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील गरम मसाल्यामध्ये तर त्या पण तुम्हाला इथे मिळतील. इथे बघा दालचिनी आहे आणि ही दालचिनी बघा मस्त एकदम आणि ह्याच्यामध्ये ही सर्वात मोठी दालचिनी ठेवली. ही कशी आहे दादा? हे दालचिनी हे 40 रुपये 40 रुपये तोला आहे बघा. 40 रुपये तोळा ही दालचिनी आहे बघा, केवढी मोठी आहे. जर तुम्हाला अशी लहान साईजमध्ये पाहिजे असेल ना तर तीसुद्धा इथे मिळेल. तर पुढचा स्टॉल बघूया, हा खाण्याचा आहे आणि तुम्हाला खाण्याचे स्टॉल आणि याला हे काय आहे? पेठा. पेठा कसा आहे? 50 का पाव. 50 रुपये पाव आहे. शेंगदाण्याची चिक्की कशी आहे? ही 30ला आहे. तर बघा हे असे इथे ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर खाण्यासाठी जर काही पाहिजे असेल तर बघा इथे असे स्टॉल लावले. आणि ही काय कशी आहे? 70 का पाव. 70 रुपये पाव आहेत. लाडू आणि 20 ह्या पाव. हे कसे आहे लाडू? 30 रुपये. 30 रुपयाला लाडूचं पॅकेट आहे. आणि कॉटनमध्ये आहेत, 250 रुपयाला आहेत. फ्रॉक टाईप घेतला तर 350 रुपयाला आहेत. आणि जीन्सवरचे टॉप घेतला तर ते सुद्धा तुम्हाला 250 रुपयाला मिळतील. जो स्टॉल आहे तो सँडल चप्पल याचा आहे. बऱ्याच तुम्हाला अशा वेगवेगळे असे सँडल, शूज किंवा मोजडी कोणतेही घ्या 200 रुपयाला आहे. म्हणजे बाहेर तुम्ही घेता तिथे पण तुम्हाला अशा टाईपचे मिळतात. तुम्ही या मौसममध्ये आलात तर बघा खूप सुंदर सुंदर मोजडी आहे. ते तुम्ही फंक्शनसाठी तुम्ही घालू शकता. 200 रुपयाला आहे. आणि इथे समोर पण तुम्ही ते बघू शकता बघा, खूप सुंदर असे सँडल चप्पल आहे. इथे एका साईडला आहेत ना खायचे स्टॉलसुद्धा लागलेले आहेत. तर आता आपण खाऊया. 50 रुपयाला बर्गर आहेत. मंचुरियन आयटम ठेवलेले आहेत. मंचुरियन चिली किती रुपयाला? हां 50 रुपये. तर इथे बघा असे 2 राईस ठेवलेले आहेत. त्यानंतर नूडल्स आहेत. नूडल्स कसे आहेत? राईस आहे. हे कुठचे पण नूडल घ्या तुम्ही. फ्रायवाले घेतलं तरी 50, शेजवानवाले पण 50 रुपये. दाबेली 20 रुपये. दाबेली 20 रुपयाला आहे. रगडा पॅटीस किंवा मग दाबेली. चायनीजचे स्टॉल जास्त दिसत आहेत. तर बघा इथे पण हा चायनीज. कसं आहे चायनीज? 50 रुपये. तर राईस प्लेट 50 रुपये. आणि नूडल्स हे पण 50 रुपयाला आहे. त्यानंतर इथे बघा मंचुरियन आहेत. तर इथे तुम्ही आल्यानंतर या महोत्सवमध्ये फिरल्यानंतर आहेत ना इथे असे स्टॉल लागलेले आहेत. पासूनच महोत्सव सुरू झालेले आहेत, त्यामुळे काही स्टॉल जे आहेत ते रिकामी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकण महोत्सव दाखवलेला आहे आणि या कोकण महोत्सवमधल्या तुम्हाला कोकणातल्या सर्व वस्तू मिळणार आहे. तर नक्की भेट द्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.